टाटा सिएरा बुक करायचा विचार करताय बट कळत नाही की कुठला व्हेरियंट चूज करायचा, कुठला व्हेरियंट तुमच्यासाठी योग्य राहील. चला तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओमधून की कुठल्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला काय गोष्टी भेटणार आहे आणि कुठल्या व्हेरियंटमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी मिस आउट करणार आहात. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी क्लिअरली सांगणार आहे की तुमच्यासाठी कुठलं व्हेरियंट हे बेस्ट आहे. 3 फॅक्टरमध्ये मी या गोष्टीला डिव्हाईड केलेलं आहे. त्यापैकी तुमच्यासाठी जे फॅक्टर महत्त्वाचं आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं व्हेरियंट चूज करू शकता. बिकॉज टाटा सिएरामध्ये एवढे मॉडेल्स आहेत, भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत कंपनीने. त्याच्यामध्ये 7 मॉडेल्स आहेत. त्यामध्ये पण तुम्ही जर बघायला गेलं तर पेट्रोल, डिझेल, त्यानंतर मॅन्युअल, ऑटोमॅटिक असे भरपूर व्हेरियंट्स आहे. टाटा सिएरामध्ये मेनली तुम्हाला 7 व्हेरियंट्स बघायला भेटणार आहेत. सगळ्यात पहिलं आहे स्मार्ट प्लस, त्यानंतर आहे प्युअर, मग आहे प्युअर प्लस, त्याच्यानंतर येतं त्यांचं ॲडव्हेंचर प्लस आणि टॉप ऑफ द लाईनमध्ये ते अकम्पलिश्ड आणि सगळ्यात टॉप ऑफ द व्हेरियंट, एकदम टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे ते आहे अकम्पलिश्ड प्लस. याच्यामध्ये तुम्हाला जे काही फीचर्स तुम्ही आता व्हिडिओजमध्ये पाहिले असेल ते सगळं तुम्हाला या व्हेरियंटमध्ये भेटून जाईल. आता सुरुवात करूया आपण एकदम बेसिक मॉडेल जे आहेत ते जे की आहे स्मार्ट प्लस याच्यापासून. स्मार्ट प्लस व्हेरियंटमध्ये एकदम म्हणजे तुम्हाला एकदम बेस मॉडेल आहे हे. याची किंमतसुद्धा कमी आहे. जर एक शोरूम प्राईस याची जवळपास 11.5 लाख रुपये आहे आणि जर ऑन रोड बघितलं आपण तर हे मॅक्झिमम 13-13.5 लाखापर्यंत हे व्हेरियंट जाईल. आता या व्हेरियंटमध्ये आपण बघूयात की आपल्याला काय नाही भेटणार आहे. सगळ्यात मेनली तर तुम्ही मिस आउट कराल अलॉय व्हील्सला. अलॉय व्हील्स नाही भेटत. त्याच्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टमसुद्धा तुम्हाला भेटणार नाही आहे. आणि जर आपण बघायला गेलं ना तर याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं, तर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत ते सगळे भेटतात. याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स भेटेल, ABS, CBD, हिल होल्ड कंट्रोल वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. प्लस तुम्हाला बाय LED हेडलॅम्प्स भेटतील. त्याच्यानंतर फ्लश डोअर हँडल्स येऊन जाईल आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल येईल. इलेक्ट्रॉनिक ORVM सुद्धा येणार आहे बेस मॉडेलपासून. टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंगसुद्धा तुम्हाला बेस मॉडेलपासून भेटून जाईल. त्याच्यानंतर रिअर AC वेंटसुद्धा येईल आणि पुश बटन स्टार्टसुद्धा तुम्हाला एकदम बेसिक मॉडेलपासून भेटून जाणार आहे. याच्यानंतरचं जे व्हेरियंट आहे ते आहे प्युअर. प्युअर व्हेरियंटमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी ॲड ऑन होत आहे मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक छोटी 10.2 इंची टचस्क्रीन ॲड ऑन होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉय व्हील्ससुद्धा भेटेल. जे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंटचे अलॉय व्हील्स आहेत तसे नाही, बट त्याच्यापेक्षा 1 इंच कमी आणि थोडेसे वेगळ्या डिझाईनचे अलॉय व्हील्स तुम्हाला प्युअर व्हेरियंटमध्ये येऊन जातात. त्याच्यानंतर तुम्हाला जे रिअर पार्किंग कॅमेरा आहे ते सुद्धा भेटून जाईल आणि ऑटो फोल्ड ORVMs आहेत त्यासोबत TPMS येऊन जाईल. त्याच्यानंतर स्पोर्ट आणि सिटी हे असे ड्राईव्ह मोड्स पण तुम्हाला बेसिक ड्राईव्ह मोडसुद्धा तुम्हाला प्युअर व्हेरियंटमध्ये भेटून जाईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ भेटणार नाही. आता तुम्हाला जर सनरूफ पाहिजे असेल तर तुम्हाला प्युअर प्लस या व्हेरियंटवर जावं लागेल. आता तुम्ही जर प्युअर प्लस व्हेरियंट जर चूज केलं तर याच्यामध्ये तुम्हाला पॅनोरॉमिक सनरूफ भेटतं. प्लस तुम्हाला ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल भेटून जाईल. आता प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये तुम्ही बघितलं जसं की म्हणजे पॅनोरॉमिक सनरूफ तर तुम्हाला भेटतंच. प्लस यासोबत तुम्हाला एक 17 इंच अलॉय व्हील्ससुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये भेटून जातील. वन टच अप, वन टच डाऊन हे ड्रायव्हर विंडोजचं फंक्शनसुद्धा तुम्हाला येईल. प्लस तुम्हाला ऑटो हेडलॅम्प्स, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स हे सुद्धा फीचर भेटून जाईल. थोडेसे असे टेकी फीचर्स प्युअर प्लसमध्ये तुम्हाला ॲड ऑन होऊन जातात आणि हे जर आपण बघितलं ना तर हे व्हेरियंट म्हणजे असं थोडंसं जर बेसिक गाडी प्लस तुम्हाला एक प्रीमियम फील पाहिजे असेल तर तुम्ही हे व्हेरियंट प्युअर प्लस व्हेरियंट हे कन्सिडर करू शकता. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते आहे ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंट. ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंटमध्ये जर आपण बघितलं ना तर तुम्हाला अजून याच्यामध्ये खूप जास्त फीचर्स भेटेल. जर आपण तसं बघायला गेलं ना तर ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर प्लस हे जे व्हेरियंट आहे हे व्हेरियंट म्हणजे लुक आणि टेक असा एक मिक्स कॉम्बिनेशन राहील हे व्हेरियंट. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला तर जसं की आधीच्या व्हेरियंट्समध्ये आपण पाहिलं यापेक्षा अजून आणखीन वाढून जे फीचर्स भेटत आहेत ते म्हणजे जी पहिल्याच्या व्हेरियंटमध्ये जी टचस्क्रीन होती त्यापेक्षा मोठी म्हणजे जवळपास 10.25 इंचेसची टचस्क्रीन तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये भेटेल. प्लस तुम्हाला याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा विथ ब्लाइंड स्पॉट असिस्टन्स हे सुद्धा फीचर भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रंट आणि रिअरमध्ये पार्किंग सेन्सर्स भेटतील. इवन लुकसुद्धा या गाडीचा थोडासा एनहान्स्ड राहील. जे स्मार्ट प्लस किंवा प्युअर प्लस व्हेरियंट आहे यापेक्षा ह्या व्हेरियंटचा लुक थोडासा अजून एनहान्स्ड राहील. प्लस तुम्हाला या व्हेरियंटमध्ये क्रूज कंट्रोल, त्याच्यानंतर पॅडल शिफ्टर जर तुम्ही ऑटोमॅटिक घेत आहात तर पॅडल शिफ्टर सुद्धा तुम्हाला ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंटमध्ये भेटून जाईल. प्लस तुम्हाला ESP विथ 20 प्लस फंक्शन्स तुम्हाला ESP भेटणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं ना तर 8 स्पीकर्सचं एक ऑडिओ सिस्टम तुम्हाला एक चांगलं ऑडिओ सिस्टम या व्हेरियंटमध्ये भेटेल. तसं जर आपण बघायला गेलं ना तर ॲडव्हेंचर प्लस हे व्हेरियंट मजबूत आणि प्लस एक चांगले लुक्स आणि एकदम चांगले टेकी फीचर्ससोबत तुम्हाला भेटतं. म्हणजे मिड सेगमेंटमध्ये हे व्हेरियंट एक चांगलं ऑप्शन आहे. आता आपण बघूया टॉप एंड व्हेरियंट्स म्हणजे जे की आहे अकम्पलिश्ड आणि अकम्पलिश्ड प्लस. आता जर समजा तुम्हाला अकम्पलिश्ड व्हेरियंट घ्यायचंच आहे तर इट्स बेटर आपण अकम्पलिश्ड प्लस व्हेरियंट घेतलं पाहिजे. बिकॉज अकम्पलिश्ड प्लसमध्ये तुम्हाला ट्रिपल स्क्रीन लेआउट, व्हेंटिलेटेड सीट, त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रीमियम साऊंड सिस्टम, लेवल 2चं एडास तुम्हाला या ठिकाणी भेटून जातं. इवन तुम्हाला हेड्सअप डिस्प्ले,
आणि एकदम चांगला एन्हान्स लुक आणि त्याच्यासोबत 19 इंचचे अलॉय व्हील्स सुद्धा तुम्हाला या व्हेरियंटमध्ये भेटून जातात. टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट जर आपण घेतलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळे फीचर्स जे कोणते फीचर्स तुम्ही आतापर्यंत बघितले आहेत व्हिडिओजमध्ये, फोटोजमध्ये, हे सगळे फीचर्स तुम्हाला अकम्प्लिश प्लस व्हेरियंटमध्ये भेटेल. अकम्प्लिश प्लस व्हेरियंटची जी एकदम लास्ट किंमत आहे ना, म्हणजे जर तुम्ही डिझेल ऑटोमॅटिक घेताय अकम्प्लिश प्लसमध्ये, तर ही गाडी जवळपास 24.5 लाखाला जाते. आणि अकम्प्लिश याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल ऑप्शन तर आहेच, त्याच्यानंतर डिझेल आहे, मॅन्युअल आहे, ऑटोमॅटिक आहे. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ओव्हरऑल सगळे व्हेरियंटमध्ये सगळे ऑप्शन्स भेटून जातात. आणि जर आपण बघितलं ना, तर टॉप एंड व्हेरियंट म्हणजे एक त्याचं इन शॉर्ट डिस्क्रिप्शन असं आहे, कम्फर्ट प्लस टेक प्लस सेफ्टी प्लस पॉवर, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. आता बघूयात आपण इंजिन आणि ट्रान्समिशन विषयी. जर का समजा तुम्हाला म्हणजे पेट्रोल इंजिन पाहिजे असेल, पेट्रोल इंजिनमध्ये 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक आहे 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड, दुसरं आहे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. नॅचरली ॲस्पिरेटेड जे इंजिन आहे, हे जर तुम्हाला एक सॉफ्ट ड्राईव्ह पाहिजे असेल पेट्रोल इंजिनमध्ये, तर तुम्ही त्या व्हेरियंटला जाऊ शकता. जर का समजा तुम्हाला एक जास्त पॉवर, जास्त पिकअप म्हणजे तुम्हाला हायवेचा रन आहे, म्हणजे तुम्हाला एक तर पेट्रोल गाडी घ्यायची प्लस तुम्हाला हायवेचा रन जास्त आहे, तुम्हाला एकदम चांगला पिकअप असणारी, ओव्हरटेकिंग वगैरे फास्ट करणारी, पळवायला मजा असणारी गाडी पाहिजे, तर तुम्ही 1.5 लिटर पेट्रोल हे मॉडेल बघू शकता टर्बोमध्ये. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जर डिझेल घ्यायला म्हणजे तुम्हाला चालत असेल, तर डिझेल ऑप्शन तर बेस्ट आहे. कारण की डिझेल केव्हा परवडतं, जेव्हा तुमचा रन म्हणजे लाँग हायवे ट्रिप्स किंवा मग जास्त रन होतो दिवसात किंवा महिन्याला तुम्ही साधारणतः 2,500 किलोमीटर, 3,000 किलोमीटर गाडी चालवता, तर तुम्ही डिझेल व्हेरियंट कन्सिडर करू शकता. गिअर बॉक्सचं जर आपण बघायला गेलं, तर मॅन्युअल गिअरबॉक्स हा म्हणजे जर तुम्ही एकदम टाईट सिटी ट्रॅफिकमध्ये नाही चालवत, नॉर्मल तुमचा कम्यूट आहे, तर मॅन्युअल गिअरबॉक्स ठीक आहे. बाकीचे ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण जर आपण समजा तर महाराष्ट्रामध्ये शहरं जर बघितली, जसं की पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे किंवा नागपूर आहे, अशा शहरांमधली जी ट्रॅफिकची परिस्थिती जर आपण बघितली, तर ही खूपच भयंकर आहे. आणि अशा ट्रॅफिकमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्सची गाडी चालवणं हे खूपच अवघड जातं. त्यामुळे अशा सिटीजमध्ये जर तुम्हाला गाडी चालवायची असेल, तर बेटर वे तुम्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्स कन्सिडर करा. हे कधी पण बेस्ट ऑप्शन राहील. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया, की कुठलं व्हेरियंट कन्सिडर करायला पाहिजे. आता जर का समजा आपण बघायला गेलं ना, एक तर तुमचं जर का समजा बजेट टाईट असेल, तर तुम्ही जे बेस व्हेरियंट आहे स्मार्ट प्लस हे कन्सिडर करू शकता. आणि याला तुम्ही म्हणजे आफ्टर मार्केट जे मॉडिफिकेशन्स असतात, समजा जसं की तुम्हाला अलॉय व्हील्स, इन्फोटेनमेंट सिस्टम किंवा बाकीचे जे काही कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गाडीत चेंजेस करायचे आहे, तर तुम्ही स्मार्ट प्लस हे व्हेरियंट चूज करू शकता. प्राइसिंगसुद्धा कमी आहे, एकदम बेसिक प्राइसिंग आहे. आणि जर का समजा तुम्ही म्हणजे तुम्हाला फीचर्स आणि टेक या सगळं आवडत असेल, तुम्हाला म्हणजे जे ट्रिपल स्क्रीनचं लेआउट तुम्हाला आवडलं आहे, ते तुम्हाला गाडीमध्ये पाहिजे, तुम्हाला सगळं टेकी फीचर्स पाहिजे, तर तुम्ही अकम्प्लिश प्लस हे व्हेरियंट घेऊ शकता, जे की टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स भेटून जातील. बट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर माझं ओपिनियन बघितलं, तर बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट जर कुठलं असेल, तर ते आहे ॲडव्हेंचर प्लस. ॲडव्हेंचर प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला जे गरजेचे टेकी फीचर्स आहेत आजच्या डेटमध्ये, हे तुम्हाला सगळे भेटतात. प्लस तुम्हाला पॅनोरामिक सनरूफसुद्धा भेटतो, चांगले अलॉय व्हील्स आहेत, इन्फोटेनमेंट सिस्टमसुद्धा चांगलं आहे. भले ठीक आहे, ट्रिपल स्क्रीन लेआउट नाही आहेत, बट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट हे तुम्हाला नक्कीच ॲडव्हेंचर किंवा ॲडव्हेंचर प्लस हेच असणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तर हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. दुसरी गोष्ट अशी आहे, की मला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवणं फार गरजेचं आहे, की तुम्हाला हा कंटेंट कसा वाटतोय. मी ॲक्चुअली आपल्या मराठी ऑडियन्ससाठीच हा कंटेंट बनवत आहे. तुम्हाला जर का समजा कुठलेही प्रश्न जरी असतील, की जर तुम्हाला या व्हिडिओमधून सुद्धा कळलं नसेल, तर तुम्ही हे प्रश्न मला कमेंट्समध्ये विचारू शकता. इव्हन तुम्ही मला मेसेज करू शकता, ईमेल करू शकता किंवा कॉल करू शकता. माझा नंबरसुद्धा मी खाली जर कोणी कमेंट्समध्ये मागितला, तर मी निश्चितपणे देतच असतो. जुन्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी दिलेलं आहे. त्यातून अनेक जणांचे फोनसुद्धा मला आले होते. तुमचे काहीही प्रश्न असेल, एकदम ऑनेस्टली मी तुम्हाला कार रिलेटेड पूर्ण गाईडन्स देईल. आणि जसं की मी तुम्हाला पहिले सुद्धा बोललो होतो, मी अजून म्हणजे आपण नवीन आहोत कार कंटेंट क्रिएशनमध्ये. गाड्यांविषयी भरपूर माहिती आहे. आपण त्याच्यामध्ये खूप आपला तगडा अभ्यास आहे. बट हे ऑन स्क्रीन म्हणजे लाईक कॅमेरासमोर बोलणं वगैरे याच्यामध्ये नक्की काही चुका होऊ शकतात. तर तसे काही झाले तर तुम्ही मोठ्या मनाने माफ करा अशी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर बेल नोटिफिकेशनसुद्धा क्लिक करा. भरपूर कार कंटेंट येणार आहे. मला माहीत आहे तुमच्या मनातले प्रश्न गाड्यांविषयीचे काय आहेत आणि त्याचं हे तुम्हाला करेक्ट आन्सर देण्याचं काम मी या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. चला तर मग मित्रांनो, धन्यवाद. थँक यू सो मच.